नमस्कार, महाराष्ट्र केसरीमध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे। मी बबलू मारवाडे आणि नवीन बातमी आणली आपल्यासाठी। एक बातमी आहे, माकडांच्या हौदोसामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरिक त्रस्त झाले आहेत, हैराण झाले आहेत। अनेक या माकडांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत। पाहूया आपण सविस्तर बातमी काय आहे। माकडांच्या टोळीमुळे गावकरी त्रस्त आणि वन विभागीय अधिकारी सुस्त असेच म्हणावं लागेल। गेल्या अनेक दिवसापासून गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सौंदड येथील माकडांच्या हौदोसाने नागरिक त्रस्त झाले आहेत। ग्रामीण भागातील कौलारूवरांची मोठ्या प्रमाणात नासधूस माकडांच्या माध्यमातून होत आहे, तर शेत पिकांची नुकसानही माकडांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे। यात माकडांच्या टोळीने अनेकांना जखमी सुद्धा केले आहे। यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली असता यात असली कोणत्याही प्रकारची भरपाई देण्याची तरतूद नसल्याचे सांगितले आहे। नुकतेच सुमित्राबाई पुंडलिक डोंगरवार आणि सुषमाबाई जगदीश राऊत या दोन्ही महिला माकडांच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्या आहेत। यांना मदत करावी अशी मागणी होत आहे। दरवाजाच्या जवळ येत नाही तर तो माकडाने झेप घेतली, धावत आला तिकडून। मला काही सुधारलं नाही। मी घरात दरवाजामध्ये जशी आली आणि कशी पडली मला माहित नाही, तर तो म्हणजे दरवाजा तिकडे येत असतानाच पटकन माझ्या मुलीनी तो दरवाजा लावला तर ठीक झाला, नाही तर म्हणजे त्या माकडाने इतका हैदोस घातलेला आहे की संपूर्ण मोहल्ला घाबरलेला आहे। आणि आज आम्हाला प्रत्यक्ष ते शोषावं लागून राहिलं। आज त्या दिवशी जसं आम्ही हॉस्पिटलला गेलो, आम्हाला जवळपास 7 ते 8 हजाराचा खर्च आला। पुढे पुन्हा 3 महिने डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की 3 महिने तुम्हाला पूर्ण बेड रेस्ट घेणे आहे आणि 3 महिने कंटिन्यू तुम्हाला औषध घेणं आहे। पुढेही किती खर्च येईल हे सांगता येत नाही। अशा कंडिशनमध्ये तिचा पाठीचा कणा मोडणं म्हणजे कसं, ती मरेपर्यंत शेवटी ती आता हीन झालेली आहे। तर तिला तो जरी आज 3 महिन्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलंय की तिला बरं होईल, ती 3 महिन्यामध्ये चालायला लागेल, व्यवस्थित बसायला लागेल म्हणून, पण भविष्यातही तिला तो त्रास जाणवणे आहे। त्यामुळे मी शासनाला हीच अपेक्षा करते की तिला काही ना काही आर्थिक मदत द्यावी। आणि वन विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी त्या बंदराची काहीतरी विल्हेवाट लावायला हवी। नालीनं उडी मारली, त्याच्या बाजूने चमकल्याच्या बाजूने ते पडली त्या नाली जवळ। अच्छा, 2-4 डॉक्टर झाले, याच्याने काही आराम नाही। मग ते गेली बंडराच्या डॉक्टरकडे बी व्यवस्थित करते गेला, म्हणजे 15-20 हजारच्या जवळ गेलं नाही। अच्छा, तर याच्यामध्ये काय तुमची मागणी काय शासनाकडे? आता मागणी आता काय, शासनाने आपला बंदोबस्ती करायला पाहिजे नाही आपले। अच्छा, आणि जे आज आपल्या मागे दुसऱ्याच्या मागे लागली, अच्छा, फरक पडला ना। गावामध्ये सर्वत्र वांढरांचा हौदोस आहे का? हो, म्हणजे पाहणार घराचे जिल्ह्या वाट टाकल्या आमच्या घराला, काय सांगावं, घरावर उड्या मारतात त्याच्यामध्ये। आमच्या गावात जास्तीत जास्त कौलारू घरं आहेत। त्या कौलारू घरांची एवढी तोडफोड आणि नासाडी होत असते की घर सोडून पळावं की काय असं प्रत्येकाला वाटत राहते। जीव मुठीत घेऊन आम्ही आपापल्या घरामध्ये राहत असतो आणि माकडं अशी आहेत की कळपची कळपं आमच्या गावामध्ये येत असतात। ज्या सुषमाबाई राऊत अंगणवाडीच्या सेविका आहेत, त्या सेविका त्या दिवशी घराच्या बाहेर निघाल्या आणि एका माकडाने त्यांच्यावरती हल्ला केल्याबरोबर बाई अगदी चित्त पडल्या आणि चित्त पडल्याबरोबर त्यांना आम्हाला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये नेऊन त्यांची ट्रीटमेंट करावी लागली। मला असं म्हणावंसं वाटते, तेच नाही तर 2-3 घटना अशा गेल्या 8-15 दिवसामध्ये घडल्या। तर महत्वाची गोष्ट की वन विभागाने त्या माकडांची एकतर पूर्तता करावी, नाही तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि त्या माकडांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल। त्रास म्हणजे बायलोक बीतात, म्हणजे शेतामध्ये काम करत असताना माकडं हल्ला वगैरे करतात असं वाटते का? अच्छा, तर काय कधी झालेली की घटना अशी? काय झालेली आहे? कोणाबरोबर झाली घटना अशी? आमच्या घरी झाली। तुमच्या घरी झालेली आहे? कोणाबरोबर? बाई बरोबर। अच्छा, तुमच्या जे घरचे आहेत त्यांच्यावर माकडाने हल्ला केला होता असं म्हणायचं आहे? अच्छा, काय मागणी काय तुमची शासनाकडे? हे माकड हटवल्या पाहिजे। कुठून हटवल्या पाहिजे? गावामधून हटवल्या पाहिजे। अच्छा, अजून काय नुकसान होते माकडामुळे? तुरीची, लाकडीची, चण्याची। अच्छा, म्हणजे बरेच त्रास होते माकडामुळे। ठीक आहे।
सध्या सडक-अर्जुनी तालुक्या परिसरामध्ये किंवा जे आपले सौंदळ परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वानरांचा हौदोस आहे आणि त्याच्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे किंवा काही वेळेस वानरांनी हल्ले सुद्धा केलेले आहे. यामध्ये जसे जखमी कुणी झाले तर त्यांना शासनाकडून काही वन विभागाकडून काही अशी काही तरतूद आहे का की ज्यामध्ये हल्ला झाला, जसा एक सौंदळमध्ये आता सध्या काही महिन्यापूर्वी एक हल्ला झाला आहे, त्याच्यामध्ये एक जी महिला आहे ती जखमी झाली आहे. हल्ला झाला म्हणजे काय की ते वानर तिच्याकडे धावला आणि ते पळाली, त्याच्यामुळे ते पडली. त्याच्यामुळे पडल्यामुळे काय झालं की त्यांची जी कंबर वगैरे आहे म्हणे ते लचकली आहे, म्हणजे त्यांना दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालं आहे. जवळपास 50 ते 1 लाख रुपये त्यांना खर्च असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये शासनाकडून काही त्यांना तरतूद आहे का अशी काही, किंवा त्यांना काही त्याची भरपाई मिळणार का? आता सध्या तरी अशी तरतूद नाही आहे, तरी पण जिल्हा नियोजनाकडे अगर हा प्रस्ताव पाठवल्यास तरतूद होऊ शकते. अच्छा, म्हणजे वन विभागाकडे अशी कोणती तरतूद नाही आहे? नाही, वन विभागाकडे अजून अशी वानर संबंधी तरतूद आहे, इतर प्राण्यासोबत तरतूद आहे. जसा अदरवाईज दुसऱ्या जनावरांनी काही अपघात झाला असेल किंवा काही झाला असेल तर त्याची भरपाई मिळेल, परंतु वानरांची अशी काही नाहीये अजून. तर याच्यामध्ये वरिष्ठांना आपण कधी माहिती घेतली का याच्याबद्दल? नाही, वरिष्ठांशी विचारपूस करण्यात आली, तरी पण अजून याच्याबद्दल. अच्छा, या अगोदर सालेकसा तालुक्यामध्ये अशी काही घटना घडली होती? सालेकसा तालुक्यामध्ये मौजा सलंकल्या इथं ही घटना वानरासोबत घडली होती. अच्छा, परंतु त्यांनाही मुआवजा मिळाला नाही असा मला माहिती मिळाली. अच्छा, तर त्याच्यामुळे शासनाने अशी तरतूद करायला पाहिजे की बाबा जनतेला ज्याच्या भरपाई आहे काही ना काही मिळायला पाहिजे. सडक-अर्जुनी तालुक्यातील वन विभागाने आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अन्यथा नागरिकांना स्वतःच्या रक्षणासाठी कायदा हातात घ्यावे लागेल काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पाहत रहा महाराष्ट्र केसरी न्यूज.